नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आज मी घेऊन आली एक घरगुती उपाय. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नैसर्गिकरित्या आपले जे पांढरे झालेले केस आहेत त्यांना काळे कसे करायचे. तर चला बघूया. तर आपण घेतली इथे एक लोखंडी कढई. त्याच्यामध्ये घ्यायची आहे 3 चमचे हळद. तुम्ही तुमच्या केसाच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. जर केस जास्त पांढरे असतील तर तुम्ही जास्त हळद घेऊ शकता. आणि हे बघा, इथे याला एकदम भाजून घ्यायचं आहे कमी शेगडीवर किंवा कमी गॅसवर. एकदम अशी काळपट रंगाची होईपर्यंत आपल्याला हळद व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आणि ती भाजल्यानंतर असा पूर्ण काळपट रंग आल्यानंतर त्याला थंड करून घ्यायचं आहे. नंतर मिक्सरच्या बाउलमध्ये घ्यायचं आहे 3 चमचे आपली चहापत्ती, जी रेग्युलर चहापत्ती यूज करतो ती घ्यायची आहे. आणि ती मिक्सरला अगदी बारीक फिरवून घ्यायची आहे. बारीक म्हणजे एकदम फाईन पावडर करायची आहे त्याला, कारण की अजिबात त्याच्यामध्ये जास्त जाड पार्टिकल राहिले नाही पाहिजे. तर हे बघा, अशी अगदी फाईन पावडर त्याची करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण सुरुवातीला जी हळद गरम करून घेतली होती ती वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. आपण सुरुवातीला 3 चमचे घेतली होती, त्याच्यामध्ये पैकी मी 2च चमचे घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्या हळदीमध्ये टाकायचं आहे आपण जी मिक्सरला बारीक करून घेतली होती ती चहा पावडर. आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे एक कॉफी पाऊच. मी ब्रूचं घेतलेलं आहे 10 रुपीचं, तुम्ही दुसरं कोणतंही घेऊ शकता. आणि त्या सगळ्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे आवळा पावडर. तर मी इथे हायफायची आवळा पावडर घेतलेली आहे, तुम्ही दुसरी कोणतीही घेऊ शकता. आणि हा आपण सर्व घेतलेले इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत चम्मचने. ते व्यवस्थित पूर्णपणे मिक्स झाले पाहिजेत. आणि नंतर घ्यायचं आहे ॲलोवेरा. जर तुमच्याकडे रेडीमेड ॲलोवेरा असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी हे नॅचरल घेतलेलं आहे. नंतर हे सर्व एकदा मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे. आवश्यकता असेल तरच घ्या, नसेल तर काही हरकत नाही. नंतर त्याच्यामध्ये तुम्ही जे तेल यूज करता ते घेऊ शकता. ते तेल घेतल्यानंतर त्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडं काहीतरी कन्सिस्टन्सी येण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकता. आवश्यकता असेल तरच करा, नाही तर करू नका. थोडं अगदी 2-3 थेंब. तर हे आपलं झालेलं आहे घरगुती उपाय रेडी. आणि याला 15 ते 20 मिनटं कढईमध्ये तसंच मुरून द्यायचं आहे. झाल्यानंतर आपण जशी केसांना रेग्युलर मेहंदी अप्लाय करतो तशी ही अप्लाय करायची आहे. आणि 2 ते 3 तास केसांना ठेवायचे आहे. तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही 1 ते 2 तासही ठेवू शकता. आणि हा बघा आपला रिझल्ट. व्हिडिओ 2-3 तासानंतर शूट केलेला आहे मी. तर केस अगदी नॅचरली काळे झालेले आहेत, इथे बघू शकता. तर असा होता आपला आजचा घरगुती उपाय. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया